ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या 10 मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। अपूर्वाचा डिवोर्स झालेला असतो। त्यानंतर कौशिक हा सारिकाला बोलतो, हे बघ सारिका, अपूर्वासाठी नवीन स्थळ आलं आहे, त्यासाठी मी पत्रिका देखील बनवली आहे, मला हे स्थळ खूप आवडले। त्यावेळी सारिका ही कौशिकला विचारते, परंतु दादा तुला वाटते का अपूर्वा ही कानेटकरांना आणि शशांकला विसरू शकणार आहे? आणि त्याच वेळेस अपूर्वा देखील त्या ठिकाणी येते आणि कौशिक हा सारिकाला बोलतो, हे बघ सारिका, शशांक अगोदर मला अतिशय चांगला आणि हुशार मुलगा वाटत होता, परंतु त्याने माझा पूर्ण भ्रमनिरास केला आहे। त्याच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे। मला सांग, एवढ्या दिवसामध्ये कधी तो आपल्या अपूशी प्रेमाने बोलला आहे का? शशांक हा अपूर्वासाठी योग्य मुलगा नव्हता, आता माझा विश्वास पटला आहे। त्यावेळेस अपूर्वाला खूप राग येतो आणि ती बोलते, नाही बाबा, खडूसा एवढाही वाईट मुलगा नाही, तो खूप चांगला आहे। आणि तेव्हा सारिका, त्या आणि कौशिक दोघेही आश्चर्यचकित होऊन अपूर्वाकडे पाहू लागतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, अपूर्वा ही खरेच शशांकाने कानेटकरांना विसरणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।